नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा आपल्या इझी टू लर्न या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन निवडा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भात व इतर एक्झाम संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे सोडवता येतील हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहत असतो। त्यामुळे नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल। चला तर मग सुरू करूया आजच्या टॉपिकला। आजचा टॉपिक आहे नफा व तोटा। नफा व तोटा म्हणजे काय? ओके, नफा व तोटा। विद्यार्थी मित्र, नफा व तोटा अभ्यासत असताना आपल्याला नफा व तोटा या संदर्भामध्ये काही बेसिक सूत्र आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे काय तर खरेदी किंमत म्हणजे काय असते, विक्री किंमत म्हणजे काय असते, नफा म्हणजे काय असतो, तोटा म्हणजे काय, हे जे काही एक स्पेसिफिक असे शब्द आहेत। विक्री किंमत, खरेदी किंमत, तोटा, नफा, मग हे नक्की काय? ओके, खरेदी किंमत म्हणजे नक्की काय? तर प्रथम तुम्हाला माहिती पाहिजे, खरेदी किंमत म्हणजे आपण एखादी वस्तू ज्यावेळेस खरेदी करतो ती वस्तू म्हणजे किंवा त्या वस्तूची आपण किती रुपयाला खरेदी करतो ती म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे। ओके, विक्री किंमत म्हणजे काय की ज्या किमतीला आपण एखादा माल विकतो, राईट, त्या किमतीला विक्री किंमत असे आपण म्हणतो। पुढे जाऊन आपण नफा म्हणजे काय की आपण एखादी वस्तू ही खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीत विकतो। सपोज जर आपण एखादी वस्तू, समजा पेन आपण घेतला, हा 5 रुपयाला घेतला, ओके, आणि जर आपण तोच पेन आपण कितीला विकला, 7 रुपयाला विकला, तर आपल्याला इथे काय झाला, ही 5 आणि हे 7 याच्यामध्ये 2चा फरक आहे, राईट, म्हणजे आपल्याला 2 रुपये इथे नफा झाला। हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। नफा म्हणजे काय? आता पुढे काय की तोटा म्हणजे काय? समजा आता आपण इथे पेन हा 5 रुपयाला घेतलाय, परंतु तोच पेन आपण जर 3 रुपयाला विकलाय, ओके, 3 रुपयाला विकला, तर आपल्याला इथे काय मिळणार आहे, 2 रुपये तोटा मिळणार आहे, बरोबर, तोटा होणार आहे। कारण काय होणार आहे की आपण दिलेत पैसे 5 रुपये, परंतु आपल्याला जी ती वस्तू विकत असताना किती रुपये मिळाले, 3 रुपये। याचा अर्थ काय झाला की 2 रुपये आपलं नुकसान झालेलं आहे। म्हणजे काय, नुकसानच म्हणजे काय, तोटा। हे गोष्ट लक्षात ठेवा, नुकसान म्हणजे तोटा। ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे सूत्र आहेत काही, ते सूत्र खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या सूत्राच्या आधारे तुम्ही सोप्या पद्धतीने किंवा पटकन सोडवू शकता। ओके, प्रथम सूत्र आहे नफा। नफा म्हणजे काय? ओके, नफा बरोबर काय येणार आहे तुमचं की विक्री किंमत वजा खरेदी किंमत। ओके, आता इथं काय की विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू, एखादा माल तुम्ही विकता, ओके, परंतु तुम्ही जर एखादा माल विकत घेतला असताना, विकत घेता म्हणजे खरेदी करणे, खरेदी केलेला माल हा जास्त किमतीत विकणे, कारण आपण विक्री किंमत व खरेदी किंमत वजा करतो, याचा अर्थ नक्कीच विक्री किंमत ही काय असणार आहे, खरेदी किमतीपेक्षा मोठी असणार आहे। आणि त्यातून आपण जर खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे। ही गोष्ट खूप लक्षात ठेवण्यासारखी आहे। ओके, पुढे आहे तोटा। ओके, तोटा म्हणजे काय की खरेदी किंमत वजा विक्री किंमत। ओके, आता खरेदी किंमत, मग खरेदी किंमत आपण एखादी वस्तू विकत घेतली, ओके, ती वस्तू जर आपण त्याच्यापेक्षा कमी किमतीत विकली, समजा आपण मगाशी बघितलं की पेन आपण 5 रुपयाला घेतला परंतु विकला 3 रुपयाला, याचा अर्थ काय झाला की खरेदी किंमत आपली जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे। याचा अर्थ आपल्या तिथे काय झाला, तोटा झाला, येतं आपण असं म्हणू शकतो। समजा आपल्याला एक उदाहरण दिलं असेल, ओके, एक उदाहरण समजा आपण घेऊया। ओके, आता आपण नफाचं उदाहरण घेऊया। समजा रामूने 25,000 रुपयाला एक सायकल घेतली, ओके, एक सायकल घेतली व ती 26,000 रुपयाला विकली. ओके,
तर त्याला नफा किती झाला. ओके, किती झाला. विद्यार्थी मित्र, इथं काय करायचं, सिंपलशी गोष्ट तुम्हाला विचारलं काय पहिलं बघायचं आहे की जर रामूने 25,000 रुपयाला एक सायकल घेतली व ती सायकल 26,000 रुपयाला विकली तर त्याला नफा किती झाला. याचा अर्थ काय होणार आहे की तुमची खरेदी किंमत ही काय असणार आहे, लहान असणार आहे आणि विक्री किंमत ही जास्त असणार आहे. जर आपण इथे या सूत्रामध्ये किंमत टाकली, नफा बरोबर नफा काढायचा आहे म्हणून नफा बरोबर विक्री किंमत. ओके, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ओके, आता इथं आपण काय केलं, आपल्या किमती टाकून घेतल्या. विक्री आपण कितीला विकली, 26,000 रुपयाला विकली. ओके, वजा 25,000 रुपयाला खरेदी केली होती आपण, खरेदी किंमत आपली. म्हणजे आपल्याला किती मिळालं, 1,000 रुपये. इथे आपल्याला काय मिळाला, पूर्णपणे नफा मिळाला. राईट, म्हणजे 1,000 रुपये आपल्या इथे नफा मिळाला. म्हणजे काय की जास्त अवघड नाही. आपल्याला फक्त काय करायचं की खरेदी किंमत जर मोठी असेल आणि विक्री किंमत जर कमी असेल तर तिथे काय होतो, तोटा होतो. आणि जर खरेदी किंमत कमी असेल आणि विक्री किंमत जास्त असेल तर आपल्या तिथे काय होतो, नफा होतो. ही सिंपलशी ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता हे झालं तोटा आणि नफा काढण्याचं सूत्र. आता तुम्हाला काय करायचे की ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की शेकडा. ओके, समजा तुम्हाला विचारलं की शेकडा नफा व तोटा काढा. शेकडा नफा व तोटा काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, शेकडा म्हणजे काय, 100 रुपये. लक्षात ठेवा, शेकडा म्हणजे 100. आणि 100 रुपयावर आपल्याला काय काढायचं की 100 रुपयाच्या खरेदीवर किती प्रकारे तोटा किंवा नफा होतो हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, कोणते सूत्र वापरणं गरजेचं आहे हे आपण आता पाहणार आहे. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्याचे सूत्र असणार आहेत. ते सूत्राच्या आधारे सूत्र तुम्हाला मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन चांगल्या प्रकारे सोडवू शकता. चला तर आपण काय करूया की पुढचे सूत्र पाहूया. मग शेकडा नफा काढत असताना आपण काय करायचं बघा, शेकडा नफा. ओके, शेकडा नफा. शेकडा नफा काढत असताना विद्यार्थी मित्र तुम्हाला काय करायचं की तुमचा जो नफा आलाय, ओके, तो कुठे घ्यायचा आहे, अंशस्थानी घ्यायचा आहे. आणि खाली काय करायचं आहे की खरेदी किंमत गुणिले 100 करायचं आहे. ओके, खरेदी किंमत गुणिले 100. काय करायचं, शेकडा नफा काय करायचंय, फक्त नफा तुम्हाला इथे वर घ्यायचा आहे आणि खरेदी किंमत छेदस्थानी घेऊन गुणिले 100 करायचं आहे, कारण आपल्याला शेकडा काढायचा आहे. म्हणजे इथे आपण जी किंमत आपण जेवढं विकलंय त्या विकलेल्या किमतीवर किती रुपये शेकडा आपल्याला नफा झाला हे काढत असताना हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे की शेकडा नफा बरोबर नफा छेद 1 खरेदी किंमत गुणिले 100. ओके, आणि ज्यावेळेस आपल्याला शेकडा तोटा विचारला असेल, ओके, तोटा, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, सरळ नफ्या ठिकाणी तोटा लिहायचा आहे. तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ओके, म्हणजे हे तुम्हाला इथे माहिती असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे यूज करायचं आहे. ओके, परंतु ज्यावेळेस तुम्हाला विक्री किंमत आणि शेकडा नफा दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय प्रथम बघू आता. ओके, खरेदी किंमत काढायची आहे आपल्याला. ओके, कधी की ज्यावेळेस तुम्हाला विक्री किंमत आणि शेकडा नफा दिलेला असेल. मग काय करायचं अशा वेळेस की इथे विक्री किंमत गुणिले 100 छेद इथे आपण काय करणार आहे की 100 अधिक शेकडा नफा. राईट, शेकडा नफा. ज्यावेळेस तुम्हाला खरेदी किंमत काढायची आहे परंतु तुम्हाला दिलेला काय आहे की विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे, त्यावेळेस काय करायचंय, खरेदी किंमत काढायची म्हटल्यानंतर तुम्हाला इथे अधिक करायचं आहे. विक्री किंमत गुणिले 100 करायचं प्रथम, त्याच्यानंतर छेद काय असणार की 100 अधिक शेकडा नफा. म्हणजे समजा इथे एखादी तुम्हाला किंमत दिली असेल आणि शेकडा नफा दिला असेल तर तुम्हाला ते काढता येऊ शकतं. पुढे आहे ते खरेदी किंमत झाल्यानंतर आपल्याला विचारलं काय, खरेदी किंमत विचारले, परंतु काय की तुम्हाला दिलंय काय, विक्री किंमत दिली आणि शेकडा तोटा दिलाय. आणि त्यावेळेस तुम्हाला खरेदी किंमत कशी काढायची बघा, खरेदी किंमत बरोबर इथं आता हेच येणार आहे सगळं. ओके, विक्री किंमत गुणिले 100
ओके, हे असं येणार. फक्त खाली काय चेंज होणार, 100 वजा शेकडा तोटा. ओके, जर तुम्हाला विक्री किंमत व तोटा दिला असेल आणि खरेदी किंमत काढायची इच्छा असेल तर त्यावेळेस हे सूत्र वापरायचं की खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 छेद 100 वजा शेकडा तोटा. हे सूत्र मध्ये वापरायचं आहे. असे सूत्र आहे तुम्हाला की जेणेकरून तुम्ही पटकन तुम्ही सोडवू शकता. ज्यावेळेस तुम्ही एखादं उदाहरण वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये असलं की काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचंय आणि ते समजल्यानंतर तुम्हाला विचारलंय का हे बघायचं की तुम्हाला विचारलंय नफा विचारलाय, तोटा विचारलाय की शेकडा नफा विचारलाय की शेकडा तोटा विचारलाय किंवा खरेदी किंमत विचारली, हे प्रथम बघायचंय आणि त्याच्यानंतर कोणतं सूत्र टाकल्यानंतर आपल्याला ते उत्तर येणार आहे हे प्रथम आपण लक्षात घ्यायचंय आणि नंतर आपण आपल्या उदाहरण सोडवायचं आहे. आता आपण विद्यार्थी मित्र याच्यावर एक उदाहरण पाहूया. चला तर आपण पहिलं उदाहरण बघूया. तर विद्यार्थी मित्र आता आपण आपल्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे बघा की श्यामने 2500 रुपये किमतीचा एक रेडिओ खरेदी केला व तो रेडिओ, ओके इथं रेडिओ पाहिजे, रेडिओ 2625 रुपयाला विकला तर त्यास शेकडा नफा किती झाला. आता इथे आपण प्रथम गणित वाचलं. आता हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला समजलं की इथे प्रथम काय करावं लागेल. मग इथं आपल्याला प्रथम काय करायचं की आपल्या इथे प्रथम नफा काढणं खूप गरजेचं आहे. ओके, मग नफा काढल्यानंतर आपल्याला त्या नफावरून काय करायचं, शेकडा नफा काढावा लागेल. मग प्रथम आपलं सूत्र काय आहे की ज्यावेळेस आपल्याला नफा काढायचा असतो आपण काय करतो, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. राईट, खरेदी किंमत बरोबर आपली विक्री किंमत किती आहे मित्रांनो, उदाहरण दिलेली 2625. राईट, परंतु खरेदी किंमत किती दिली आपली 2500. ओके, आता याच्या आपण काय करूया, वजाबाकी करूया. मग वजाबाकी जर केली आपण तर किती मिळते आपल्याला 5, ओके 2 1. राईट, म्हणजे 125 आपल्याला इथे मिळाले. 125 रुपये काय झाला त्याला नफा झाला. ओके, आता 125 ज्यावेळेस नफा झाला आता काय करायचं आपल्याला की एवढा नफा झाला परंतु त्याला काय विचारलं की त्यास शेकडा नफा किती झाला. याचा अर्थ काय करायचा आपल्याला की आता पुढचं आपलं सूत्र होतं कोणतं सूत्र की शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ओके, मग आपण इथे काढणार बरोबर शेकडा नफा बरोबर काय येणार, नफा छेद खरेदी किंमत, ओके खरेदी गुणिले 100. आता आपण इथे किंमत टाकून घेऊया. मग नफा किती झाला आपल्याला 125. 125 छेद खरेदी किती आहे आपली, किती आहे खरेदी एवढी 25. राईट, गुणिले 100. आता आपण काय करणार, सरळ तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्र ज्यावेळेस एखाद्या पूर्णांक संख्येच्या म्हणजे जेव्हा आपल्या संख्या असणार आहे पूर्ण संख्येच्या छेदस्थानी 1 हा कंपल्सरी असतो. याचा अर्थ काय होणार की ही काय असणार अंशस्थानी असणार आहे. म्हणजे आपण काय केलं ह्या 2 शून्यला हे 2 शून्य घालवले म्हणजे आपल्याला किती मिळालं 125 छेद 25 हे आपल्या इथे मिळालं. आता आपण काय करणार आहे की याला संख्येतून देऊया 25 1 25 25 5 125 म्हणजे आपल्या इथे उत्तर किती मिळालं की 5%. कारण आपल्या शेकडा म्हणल्यावर आपल्याला टक्केवारी उत्तर काढावं लागेल. म्हणजे आपल्याला श्यामने ज्यावेळेस त्याने 2500 रुपयाला रेडिओ खरेदी केला परंतु तो विकला 2625 रुपयाला. तो विकल्यानंतर त्याला नफा झाला किती 125 रुपये. परंतु आपल्याला विचारलं काय होतं की शेकडा नफा. मग आपण काय केलं की शेकडा नफ्याचे सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. याच्यामध्ये तो नफा टाकला. तो नफा टाकल्यानंतर आपण ते सोडवलं असता आपल्याला किती मिळालं 5% हा नफा इथे त्या श्यामला मिळाला आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याचं उत्तर आपल्याला काय मिळालं शेकडा नफा 5% हे उत्तर मिळालं. चला विद्यार्थी मित्र आता याच्यापेक्षा वेगळं दुसरं गणित बघूया. तर विद्यार्थी मित्र आता ह्या उदाहरणामध्ये आपण काय करणार आहे बघा की प्रथम आपण व्यवस्थित उदाहरण वाचून घेऊया की एका मोबाईलची खरेदी किंमत 3500 रुपये व विक्री किंमत 3220 रुपये आहे तर शेकडा तोटा किती. आता अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं होतं की शेकडा नफा किती. आता इथे विचारलंय की शेकडा तोटा किती. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रथम आपल्या इथे काय करावं लागेल तोटा काढावा लागेल. त्यासाठी आपलं सूत्र काय होतं की तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ओके, मग प्रथम आपण काय करूया तोटा काढूया. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. ओके, आता हे आपण जर सोडवलं तर खरेदी किंमत आपल्याला किती दिलेली आहे की 3500 रुपये
हे काय आहे, खरेदी किंमत आहे. आणि विक्री काय दिली आपल्याला की 3220 रुपये दिलेली आहे. ओके, जर आपण हे सोडवलं तर किती मिळतंय, 000. आता इकडे 10 मधनं 2 गेले 8, 5 4 2 गेले 2, 280 रुपये आपल्या इथे काय मिळालं, आपला तोटा मिळाला. ओके, तोटा किती मिळाला आपल्याला, 280 रुपये इथे तोटा झालेला दिसतोय. परंतु आता आपल्याला काय विचारलं की शेकडा तोटा. मग शेकडा तोटा आपल्याला जे उदाहरण होतं की आपलं जे सूत्र होतं आपण जे बघितलं ते काय होतं की शेकडा तोटा बरोबर काय होतं आपलं, सांगा बरं काय होतं की तोटा बरोबर तोटा छेद काय येणार, तोटा आला बरोबर ना, तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. राईट, हे काय झालं, ज्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवा, सोपा आहे. तोटा की अंशस्थानी तोटा येणार, जेव्हा नफा असेल तेव्हा अंशस्थानी नफा येणार भागिले त्याला खरेदी येणार. राईट, आता आपण काय करणार आहे, शेकडा तोटा करण्यासाठी आपण किमती टाकून घेऊ. मग तोटा आपल्या किती झाला, 280 आपले तोटा झालेला आहे. आणि खरेदी किती आपली आहे, 3500. राईट, गुणिले 100. आता प्रथम आपण काय करून घेऊया की हे 0 याला घालून टाकू, हा 0 इथे घालून टाकू. ओके, म्हणजे राहिले किती इथं 10 राहिले. किंवा याच्यापेक्षा आपण असं करूया की हा 0 आपण ह्याच ठेवूया. ओके, म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. आणि इकडे 0 टाकून देऊया, जेणेकरून आता आपण हे सोडून घेऊया. ओके, मग 280 भागिले 35 आपण याला संक्षिप्त रूप देऊया. ओके, मग संक्षिप्त रूप देत असताना 5 7 35. राईट, 5 5 25, 3 राहिले 5 30, किती परत भेटले, 56/7 भेटले. राईट, आता आपण याला परत भाग देऊया. 7 1 7, 7 8 56, म्हणजे 8% तो याला काय झाला, इथे तोटा झाला. म्हणजे ज्यावेळेस एखादा मोबाईल जर एवढ्याला विकत घेतला असेल 3500 रुपयाला आणि विकला 3220 रुपयाला विकला असेल तर त्याचा शेकडा तोटा तुम्हाला किती होणार आहे, 8% हा शेकडा तोटा होणार आहे. शेकडा तोटा म्हणजे 100 रुपयाला त्याला 8 रुपयाला तोटा होणार आहे, हे इथे तुम्हाला समजतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. आता आपण याच्या पुढे जाऊन थोडंसं खरेदी किंमत कशा प्रकारे काढायची, जर तुम्हाला नफा दिला असेल. ओके, खरेदी किंमत किंवा विक्री किंमत खरेदी किंमत करण्यासाठी काय करायचंय आणि कशा प्रकारे किमती त्यात टाकायच्या किंवा पुट करायच्या हे आपण पाहूया. चला तर मग पुढचं उदाहरण मित्र, आता आपण उदाहरण जे बघणार आहे ते थोडंसं वेगळं असणार आहे, जेणेकरून तुम्हाला दिलेलं काय आहे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मग प्रथम आपण बघूया की 1500 रुपये किमतीचा एक टेबल 15% नफ्याने विकल्यास त्या टेबलाची विक्री किंमत किती. मग इथे विचारलंय काय आपल्याला की एखादा टेबल 1500 रुपयानं आपल्याला विकलेला आहे. ओके, किमतीचा आपण घेतलाय म्हणजे आपल्या इथे खरेदी किंमत दिलेली आहे. परंतु जर तो आपल्याला विकायचा आहे, ओके, आणि त्याच्यावर आपल्याला किती 15% हे काय असलं पाहिजे, नफा असला पाहिजे, तर मग त्याची विक्री किंमत काय असेल किंवा ती काढायची आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रथम आपलं जे उदाहरण म्हणजे सूत्र आपण जे बघितले त्याच्यामध्ये बघा, खरेदी किंमत काढत असताना आपल्याला काय दिलं, विक्री किंमत किंवा शेकडा नफा दिला असेल तर आपण काय काढत होतो, खरेदी किंमत काढत होतो. ते सूत्र आपण इथे वापरणार आहे. ओके, मग ते सूत्र काय होतं की खरेदी किंमत बरोबर खरेदी बरोबर काय होतं की विक्री किंमत गुणिले 100. राईट, छेद काय होतं की 100 अधिक हा शेकडा नफा. राईट, शेकडा नफा हे सूत्र तुम्हाला सांगितलं होतं. आता यात कशा प्रकारे किंमत टाकायच्या प्रथम बघा. प्रथम काय करायचं, तुम्हाला विचारलंय काय की विक्री किंमत विचारली म्हणजे हे विचारले आणि हे दिलेली आहे, खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे. मग आपण प्रथम काय करू, सगळे लिहून घेऊ आपले दिलेले व्हॅल्यू. मग इथं 1500 आपण लिहिलं, 1500 बरोबर विक्री किंमत किती आहे की हे काढायचे आहे, तेव्हा आपण काय करूया, विक्री किंमत आहे असं लिहून घेऊया. विक्री किंमत ओके गुणिले 100 छेद 100 हे आपण लिहून घेतलं अधिक शेकडा नफा किती 15. मग आता काय करायचं, सोडून घेऊ आपण, हे इथंच आहे असं ठेवूया. ओके, हे आहे ठेवलं बरोबर विक्री किंमत ओके किंमत गुणिले 100. आता काय करू, याची शतस्थानी बेरीज करू 115. ओके, आता आपण काय करूया 115 इकडे शतस्थानी आहे, आपण काय करू इकडे शिफ्ट करूया. शिफ्ट केलं असतं इकडे भागाकार, इकडे काय होणार आहे गुणाकार. म्हणजे 1500
गुणिले 115 बरोबर विक्री किंमत, राईट, विक्री किंमत गुणिले 100. आता काय करणार आपण, पुन्हा काय करूया, इथे इकडे गुणाकार आहे बरोबर, हे आपण काय करू इकडे घेऊया, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे की विक्री किंमत बरोबर हे आपण आहे सगळं इकडे घेतलं फक्त आणि इकडे घेतलं म्हणजे काय होणार आहे 1500 गुणिले 115 छेद 100, राईट. आणि आपण काय करणार आता, हे आपण इथे या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, म्हणजे आपल्याला पुढे काय टर्म मिळते अजून दुसरी की विक्री किंमत बरोबर 15 गुणिले 115. ओके, आता 15 गुणिले 115 हे जर आपण केलं तर आपल्याला किती मिळते 1725 उत्तर मिळते. जर आपण करून बघूया. ओके, 115 गुणिले 15, 5 5 25, चला 2, 5 1 5, 5 दुने 5 2 7, 5 1 5. ओके, विद्यार्थी मित्र खूप सोप्या पद्धतीने करतो जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये कुठेच चुकणार नाहीये. ओके, 5 1 5 इकडे पूर्ण 1 येतो बरोबर ना, 5 7 5 12, चला 1 7 आणि 1 1725 हे तुम्हाला काय मिळालं, ही तुमची विक्री किंमत मिळाली, राईट. म्हणजे तुम्हाला काय करायचे, प्रथम असे उदाहरण दिले असतं तर तुम्हाला प्रथम दिले काय हे बघायचं आणि त्याच्यावर तुम्हाला तुमची किंमत काढायची आहे. इथे काय दिलं होतं आपल्याला की विक्री किंमत दिली होती आपल्या टेबलाची, खरेदी किंमत, आणि ती 15% नफाने विकायचं आहे. नंतर विकल्यानंतर आपला नफा किती होतोय म्हणजे विक्री किंमत काढायचे हे आपल्याला इथे काढायचं होतं. म्हणजे काय केलं आपण की आपल्या जे सूत्र माहिती होतं खरेदी बरोबर विक्री किंमत गुणिले 100. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं की तोटा, राईट, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की ते तोटा वजा 100 फक्त करायचं असतं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन निवडा जेणेकरून तुम्ही पुढच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि पोलीस भरतीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही मार्क पाडू शकता. धन्यवाद.